लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला। पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। ईबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील असंही फडणवीसांनी म्हटलंय। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय। मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय। त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। ई केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात।